नमस्कार शेतकरी बांधवांनो, होणाऱ्या कर्जमाफीमध्ये कोणत्या प्रकारचे कर्ज माफ होणार याविषयी मुख्यमंत्री यांनी दिलेली प्रतिक्रिया पहिले तुम्ही स्क्रीनवर बघा. जी थकीत आहेत ते कृषी कर्जच आहे, ते पीक कर्जच आहे. तेच कर्ज आपण माफ करतो. मात्र सरकार पीक कर्जच माफ का करते? जे कृषी कर्ज घेतलेले शेतकऱ्यांनी शेतीसाठी जी थकीत आहेत ते कृषी कर्जच आहे, ते पीक कर्जच आहे. तेच कर्ज आपण माफ करतो. तर शेतकरी बांधवांनो, यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेमध्ये दोन अर्थ निघतात. पत्रकारांनी काय विचारलं होतं ते पहिले समजून घ्या की सर, आपण जे काही 10-15 वर्षापासून शेतकरी थकीत आहेत त्यांच्याकडे जे पीक कर्ज आहे आणि कृषी कर्ज आहे अशांची कर्जमाफीमध्ये प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. त्यावर मुख्यमंत्री असं म्हणतात की मागच्या 10-15 वर्षात जे काही थकीत आहेत ते कृषी कर्ज आहे आणि पीक कर्ज आहे सगळं माफ होणार आहे. आणि आता त्यांच्या बोलण्याचे दोन अर्थ निघणार, पण याच्यामध्ये शेतकऱ्यांनी एकच अर्थ घ्यायचा आहे. ते तुम्हाला मी संदर्भ आणि पुराव्यासहित तुमच्या समोर ठेवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. याच्यामध्ये मुळात काय तर शेतकरी जे काही कर्ज घेतो ते कर्ज 3 प्रकारचं कर्ज शेतकरी घेत असतो. त्याच्यामधलं पहिलं कर्ज म्हणजे त्याला आपण पीक कर्ज म्हणतो, तेच क्रॉप लोन असतं. जे पीक कर्ज असतं ते क्रॉप लोन असतं, तेच आपण शेतकरी जास्त करून पीक कर्ज हे घेत असतात. आता दुसरं काय तर दुसरं म्हणजे रिस्ट्रक्चर क्रॉप लोन, म्हणजेच तुम्ही जे काय पुनर्गठित पीक कर्ज करता त्याला रिस्ट्रक्चरल क्रॉप लोन असं म्हणतात. म्हणजे रिन्युअल करणं हे करणं त्याला ते क्रॉप लोन असते. आता 3 नंबरचं कर्ज कोणतं आहे की जो प्रकार 3 नंबरचा जो काही प्रकार आहे तो प्रकार असा आहे की शेतीच्या कामासाठी, मग ते तुमची पाईपलाईन असेल, विहीर खतना असेल किंवा शेतजमीन मॉडिफाईड करणं असेल, शेतजमिनीची लेवल करणं असेल, यासाठी तुम्ही जे काही कर्ज घेता ना ते कर्ज हे लॉंग टर्म लोन मध्ये येत असतं. तर त्याच्यामध्ये तुम्ही ते पाईपलाईन करा, ट्रॅक्टर खरेदी करा किंवा विहीर जे काय असेल, सेड नेट वगैरे यासाठी जे घेत असतो त्याला आपण लॉंग टर्म लोन म्हणतो. म्हणजेच काय दीर्घ मुदतीचं कर्ज. आणि आता शेतकरी कर्जमाफी होत असताना फक्त पीक कर्ज माफ केलं जातं आणि त्याच्यात दुसरं कुठलंही कर्ज माफ केलं जात नाही. आता याच्यामध्ये संदर्भ काय तर तुम्ही याच्यामध्ये संदर्भ बघू शकता की 2009 मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग आणि केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केलेली कर्जमाफी. त्याच्यानंतर 2017 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली कर्जमाफी आणि 2019 मध्ये श्री उद्धव ठाकरे यांनी केलेली कर्जमाफी. या तिन्ही कर्जमाफीमध्ये फक्त पीक कर्जच त्या ठिकाणी माफ करण्यात आलेलं आहे. त्यामुळे बाकी जे काही पाईपलाईन असेल, सेविंग असेल, कृषी कर्ज असेल, इतर कोणतंही कर्ज असेल ते शेतकऱ्यांनी घेतलेलं असू द्या किंवा शेतकऱ्याला मिळालेलं असू द्या, जे काही कर्ज असेल ते कर्ज माफ करण्यात आलेलं नाही. आतापर्यंत झालेल्या तिन्ही कर्जमाफीमध्ये म्हणजे 2009 मध्ये, 2017 मध्ये आणि 2019 मध्ये जी काही कर्जमाफी झाली त्या कर्जमाफीमध्ये फक्त पीक कर्जच माफ करण्यात आलेलं आहे. आणि कर्ज माफ करण्यात तेव्हा दुसरं कर्ज असतंय ते कर्ज माफ करण्यात येत नाही. आणि मुख्यमंत्री जे काही सांगितलं मागची 10-15 वर्षात वगैरे ते पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नापुरतच फक्त मर्यादित आहे. त्यामुळं आपण जे काही आता कर्जमाफी होणार 2 लाखापर्यंत त्याच्यामध्ये फक्त कर्जमाफी फक्त पीक कर्ज माफ होणार आहे आणि त्याच्यावर अजून शासनाने काही प्रतिक्रिया दिलेली नाही. शक्यता अशी आहे की 31 मार्च रोजी जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे त्या दिवशी हा शासनाने निर्णय निघू शकतो आणि शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्यात येईल. त्याच्यामध्ये ज्या काही बँका आहेत, सहकारी पतसंस्था किंवा खासगी बँक असतील त्या बँक मधील फक्त पीक कर्जच हे शेतकऱ्यांचं माफ केलं जाणार आहे. हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारील बेल आयकॉनलाही दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे
धन्यवाद. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.